श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थी तिहाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकीद. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले. 3 रुपया दर्शन देते स्वच्छेने राहते तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडी त्यात. चोळप्पाची सद्गुण कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोका दर्शने येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणी कोणी मागती संतानी. व्हावे म्हणून या लग्न इति दूर देशाहुनी. शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारात फसले आले ऐसे किती एक. अंतरी भक्त जे जे इच्छिती ते येती राजपूर्विती. दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती ही कल्पतरू. जे कानिंदिक कुंटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करितात. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणते जनासी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण त्याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थासी अंतर जाणिले. तेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताचे आगरी पातले समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यास. ते या 3 मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने जन संख्यात पातले ते क्षणार्धात. समाज दाटला भोत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनविती कोणी. द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती ते नाही मी ती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक व्रज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 4थो अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अज्ञान तमछेदका भास्कर. पूर्ण साक्षी परात्पर भक्ता सखरय सदयतु. अक्कलकोटी नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नरपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी ऐसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपोर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी तेथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणेन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपर. तैसी सभाही समग्र आनंदित झाले. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती त्या. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहून स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ते. तेथील जनाची पाहून भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसी पाहून तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावी. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहु सालदाने याचक धन तृप्त केले.
स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती, जेणे सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयास. मग लढविली एक युक्ती एकांत गाठून चोळपाप्रती, त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरीसी इनाम देतील तुम्हात. द्रव्येने सर्व वशा चोळप्पाची लागली आशा, तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचने, कृपाळ होणे समर्थाने बडोद्यापरती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता येईल. ऐसे ऐकून वचन समर्थाचे हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशान्मा धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वधविते. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रति, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची आम्हाने आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा प्रयत्न करून ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्त नाही अंतरी दांभिक सदना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसे. असो कोणी एके दिवशी साधवणी योग्य समयासी, मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कपडगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना केला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वंदिती झाली. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने. मग अपेशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासीस विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत याचे नाव, नोपकायाची धरून यावं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटे घेतल्या समर्थाच्या भेटी, वस्त्र अलंकार स्वर्णताटी स्वामी पुढे ठेवती. ती पाहून समर्थाला तेव्हा आणि वार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बिडी आणून सत्वर ठोकायच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुली यशवंतराव भ्याला, मनी पळाली तोंडाची पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेब विष प्रयोग केला मल्हाररावासी आळाला, त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकट कथा समंत सदा भक्त परिसोत. 6 अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 6 अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.